नमस्कार, मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत तीन महत्त्वाच्या बातम्या। एकीकडे एसटी आंदोलनातून सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी बाहेर पडत असल्याचं काही वेळापूर्वी जाहीर केलं। सरकारसोबत केलेल्या वाटाघाटी यशस्वी झाल्यात आणि कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणं हे आंदोलनाचं यश असल्याचं खोत आणि पडळकरांनी काही वेळापूर्वी आझाद मैदानात म्हणले। पण कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवायचं की मागे घ्यायचा हा त्यांचा निर्णय आहे आणि आमचा त्यांना पाठिंबा असल्याचं ते म्हणाले। तर दुसरी मोठी बातमी आणि ती म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याबद्दलची, कारण जवळपास 7 महिन्यांनंतर परमबीर सिंग मुंबईत परतल्याचं कळतंय। कोर्टाने त्यांना फरार घोषित केलेलं होतं आणि त्यानंतर आता ते दाखल झाल्याचं कळतंय। तिसरी महत्त्वाची बातमी मुंबईतली आणि ती म्हणजे शक्ती मिल बलात्कार प्रकरणी तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा मुंबई हायकोर्टाने ठोठावली आहे। सत्र न्यायालयानं या तिन्ही आरोपींना आधी फाशीची शिक्षा दिली होती। आणि आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आता विस्ताराने आपण बघणार आहोत, ज्याचा उल्लेख आता आपण केला। एसटी आंदोलनासंदर्भातली मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे आणि जिथे सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय की हे आंदोलन आपण मागे घेत असल्याची घोषणा त्यांनी केली। यावेळी त्यांच्यासोबत गोपीचंद पडळकरही होते। विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या इतर भागात सुरू असलेलं आंदोलन सुरू ठेवायचं की बंद करायचं याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे असंही खोत आणि पडळकर म्हणालेत। महिन्याला 10 तारखेच्या आत पगार मिळेल असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे आणि विलीनीकरणाचा लढा सुरूच राहणार आहे, पण सरकार 2 पावलं पुढे आलं आहे ही स्वागतार्ह बाब असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश आल्याचं पडळकर यांनी म्हटलंय। त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी बघूयात, काही वेळापूर्वी त्यांनी नेमकं काय विधान केलंय। आज आम्ही आझाद मैदानावरचं तात्पुरतं आंदोलन आम्ही मागे घेत आहोत। बाकीचं आंदोलन राज्यभराचं चालवायचं का ठेवायचं याचा निर्णय सर्व कामगारांनी एकत्रित बसून घ्यावा। आम्ही त्यांच्या सोबत आहोत। कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन उभा केलेलं होतं। आम्ही आझाद मैदानामध्ये त्यांना घेऊन आलेलो होतो। आझाद मैदानामध्ये आल्यानंतर ज्यांचं निलंबन झालं, सेवा समाप्ती झाली, त्या मागे घेतलेल्या आहेत आणि आम्ही तात्पुरतं हे आझाद मैदानामधलं आंदोलन मागे घेतलेलं आहे। कामगारांनी आता त्यांच्या तिन्ही उभा केलेलं हे आंदोलन आहे, तिन्ही बसून विचार करावा आणि या आंदोलनाची भूमिका ठरवावी। त्यामुळे पडळकर आणि खोत यांनी काही वेळापूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली ती विलीनीकरणाचा लढा आता सुरू राहणारच आहे यापुढे कायम। पण त्यांनी असं स्पष्ट केलंय की आत्तापर्यंत जे आंदोलन सुरू होतं त्यामुळे याच्या पुढे म्हणजे हे आंदोलन आम्ही मागे घेत असलो तरी महाराष्ट्राच्या इतर भागातलं आंदोलन सुरू ठेवायचं की बंद करायचं याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे असं त्यांनी म्हटलंय। त्यांनी असं म्हटलंय की याआधी जेव्हा सरकारशी संवाद साधला होता आणि त्यांनी असं म्हटलं होतं की महिन्याला 10 तारखेच्या आत पगार मिळेल असं सरकारकडून सांगण्यात आलं आणि विलीनीकरणाचा लढा मात्र सुरूच राहील असं देखील ते म्हणाले आहेत। सरकार 1-2 पावलं पुढे आले आणि त्यामुळे ही स्वागतार्ह बाब आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। आम्ही दोन्ही बाजूंचा विचार करत होतो अशी प्रतिक्रिया या दोघांनी दिली आहे। बघूयात या संदर्भातली आणखीन एक प्रतिक्रिया। सरकार म्हणत होतं की आम्ही अंतरिम वाढ देतो, तर कर्मचाऱ्यांना अंतरिम वाढ नको आहे, त्याचा काही उपयोग होणार नाही। मूळ वेतनामध्ये तुम्ही किती वाढ करू शकता ही आम्ही तिथं भूमिका ठामपणे मांडली आणि बऱ्यापैकी या सगळ्या विषयामध्ये कर्मचाऱ्याच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड याविषयी यशाबद्दल समाधानता आहे। पण दुसरीकडे त्यांना विलीनीकरण हा विषय अतिमहत्त्वाचा आहे, कारण त्यांना 2 विषय महत्त्वाचे होते की तुटपुंजा पगार आणि पगाराची शाश्वती। कारण 7 तारखेला पगार त्यांचा होत नाही, 2-2 महिने पुढे होतो आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं त्यांनी हमी दिलेली आहे की 10 तारखेच्या पुढे एकही दिवस पगार जाणार नाही। त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्थमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। तशा पद्धतीची काल त्यांनी घोषणा केलेली आहे। त्यामुळे आझाद मैदान कर्मचाऱ्याच्या बाजूने आजही आम्ही ठाम आहोत। असं कोणी म्हणायचं कारण नाही की आम्ही या आंदोलनापासून बाजूला जातोय, पण कुठंतरी आम्ही या सगळ्या विषयामध्ये सारासार महाराष्ट्राचा विचार करून, दोन्ही बाजूचा विचार करून लोकप्रतिनिधी म्हणून पुढे जाणं आवश्यक होतं। तर म्हणून आम्ही आज आझाद मैदानावरचं आंदोलन आज आम्ही मागे घेतोय। परंतु कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे, कारण हा संप हा कर्मचाऱ्यांनी अनाऊन्स केलाय। यामध्ये काही संघटना आहेत, काही वेगवेगळ्या विभागातली लोक आहेत, तर तो त्यांचा अधिकार आहे। सरकार 2 पावलं पुढे आलंय, कर्मचाऱ्यांनी 2 पावलं पुढे यायचं का नाही यायचं हे कर्मचाऱ्यांनी ठरवावं। पण आम्ही कर्मचाऱ्याच्या सुखदुःखामध्ये कायम त्यांच्या सोबत असू। त्यांच्यावरती जेव्हा जेव्हा अन्याय होईल तिथं तिथं आम्ही त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहू। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काळजी करायचं कारण नाही।